नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पुरस्कार रक्कम किती करण्यात आली आहे? तर आता हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, या पुरस्काराची पुरस्कार रक्कम ही 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आणि याआधी यामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येत असे? तर यामध्ये याआधी 10 लाख रुपये पुरस्कार स्वरूप रोख रक्कम देण्यात येत असे आणि आता त्यामध्ये 15 लाखांनी वाढ करून ती आता 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, हा महाराष्ट्र सरकारद्वारे 1996 पासून देण्यात येत आहे आणि हा पहिला पुरस्कार 1996 मध्ये पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता. आणि 2021 साठीचा हा पुरस्कार आशा भोसले, तर 2019 साठीचा हा पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच आता कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीला US इमिग्रेशनचे रँकिंग सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर नुकतेच आता प्रमिला जयपाल यांना US इमिग्रेशनचे रँकिंग सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे पद आहे हे अमेरिकेमधील अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं. आणि आता या इमिग्रेशन हाऊस ज्युडिशियरी कमिटीच्या रँकिंग सदस्य म्हणून नामांकन मिळालेल्या प्रमिला जयपाल या दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आणि तसेच या समितीच्या इतिहासातील या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या स्थलांतरित व्यक्ती सुद्धा आहेत. आणि आता आपण इथं प्रमिला जयपाल यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, प्रमिला जयपाल यांचा जन्म 1965 मध्ये भारतामधील तामिळनाडू या राज्यामध्ये झाला होता आणि US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या भारतीय अमेरिकन महिला होत्या. आणि तसेच त्या फेडरल स्तरावर वॉशिंग्टनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या आशियाई अमेरिकन महिला देखील आहेत. आणि त्या कोणत्या पक्षाच्या आहेत? तर त्या डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आहेत आणि त्या वॉशिंग्टनच्या 7व्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. आणि त्यांना याआधी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि यांच्याबरोबरच भारतीय अमेरिकन काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांना चीनवरील नव्याने स्थापन झालेल्या सभागृह समितीचे रँकिंग सदस्य बनवण्यात आलेला आहे. आणि तसेच भारतीय अमेरिकन काँग्रेस सदस्य डॉक्टर एमी बेरा यांची हाऊस इंटेलिजन्स कमिटीच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाविषयीची एवढी माहिती नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलेला आहे. आणि नुकतेच आता गिल यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सामन्यामध्ये शतक झळकावलेलं आहे. आणि या शतकासह क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरलेला आहे. आणि हे शतक केलं त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? तर 23 वर्ष 146 दिवस इतकं त्यांचं वय होतं. आणि आता याबरोबरच तो भारतीय फलंदाजामध्ये T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सुद्धा ठरलेला आहे. आता त्यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या T20 सामन्यामध्ये एकूण 63 बॉलमध्ये 126 धावा केलेल्या आहेत. आणि आता सर्वाधिक धावांच्या बाबतीत त्यांनी विराट कोहली यांना सुद्धा मागे टाकलेला आहे. आणि याआधी हा विक्रम विराट कोहली यांच्या नावावर होता. विराट कोहली यांनी T20 मध्ये 122 धावा केल्या होत्या. आणि आपण अलीकडेच पाहिलं होतं की शुभमन गिल यांनी वन डे मध्ये द्विशतक केलेलं आहे. आणि हे जे द्विशतक आहे हे त्यांनी कोणत्या संघाविरुद्ध खेळताना केलं होतं? तर हे द्विशतक त्यांनी न्यूझीलंड विरुद्ध खेळताना केलं होतं. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच प्रसिद्ध चित्रपट निर्माते के विश्वनाथ यांचे निधन झाले आहे. तर आता हे जे के विश्वनाथ आहेत यांना कोणत्या वर्षीच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता हे जे के विश्वनाथ आहेत यांना 2016च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते त्यावेळेस 48वे व्यक्ती ठरले होते. आणि पहा, 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. 51वा फाळके पुरस्कार हा रजनीकांत यांना देण्यात आलेला आहे. तर 52वा फाळके पुरस्कार हा आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या आशा पारेख या कितव्या महिला आहेत याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये द्यायचं आहे, कारण याविषयी याआधी आपण माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण इथे के विश्वनाथ यांच्याविषयी सुद्धा माहिती पाहूया. तर पहा, के विश्वनाथ यांचं 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि के विश्वनाथ हे कला तपस्वी या नावाने सुद्धा ओळखले जात असे. आणि त्यांचा जन्म कधी झाला होता?
तर 1930 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात एक ध्वनी कलाकार म्हणून केली होती आणि त्यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेला पहिला चित्रपट कोणता होता तर आत्मगौरवम हा त्यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेला पहिला चित्रपट होता. आणि पहा त्यांनी 1965 पासून तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये 50 पेक्षा जास्त चित्रपट केलेले आहेत आणि त्यांना 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार, 20 नंदी पुरस्कार, 10 फिल्मफेअर पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यांना भारत सरकारद्वारे 1992 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेले काही चित्रपट सुद्धा आपण येथे पाहून घेऊया. तर पहा शंकराभरणम, सागर संगम, स्वाती मुत्यम सप्तपदी, कामचोर, संजोग आणि जाग उठा इंसान यासारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाचं दिग्दर्शन हे के विश्वनाथ यांनी केलेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता 3 फेब्रुवारी रोजी 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आता या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष कोण आहेत तर या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष हे नरेंद्र चपळगावकर आहेत. कोण आहेत तर नरेंद्र चपळगावकर हे या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आहेत. आणि यांच्याविषयी सांगायचं झालं तर नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत आणि तसेच त्यांनी 1961-62 मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि 2004 मधील 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि तसेच त्यांनी 2014च्या 9व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे आणि त्यांना 2011 मध्ये भेरू रतनदमानी या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता हे जे 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे याचं आयोजन कुठे करण्यात येत आहे तर याचं आयोजन 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वर्ध्यामधील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर करण्यात येत आहे. आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वर्ध्याचीच का निवड करण्यात आलेली आहे तर आता विदर्भ साहित्य संघाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि त्यासाठी विदर्भामधील वर्ध्याची निवड या संमेलनासाठी करण्यात आलेली आहे. आणि आता जे यावेळेचे साहित्य संमेलन आहे यामध्ये प्रमुख पाहुण्यांचं सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत करण्यात येणार आहे. आणि पहा तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की पहिले साहित्य संमेलन कधी आयोजित करण्यात आले होते तर पहिले साहित्य संमेलन 1878 मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आले होते आणि या साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष हे महादेव गोविंद रानडे हे होते. आणि याबरोबरच 2022 मधील 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उदगीरमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष भारत सासने होते. 94वे संमेलन 2021 मध्ये नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले होतं आणि त्यावेळेस जयंत नारळीकरांनी याचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आणि तसेच 93वे साहित्य संमेलन 2020 मध्ये उस्मानाबादमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि फ्रान्सिस डिब्रेटो त्या साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष होते. आणि 92वे साहित्य संमेलन 2019 मध्ये यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि अरुणा रामचंद्र डेरे या त्या साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्ष होत्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकतेच मध्य प्रदेश सरकारने इस्लामनगरचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्याची घोषणा केली आहे तर आता मध्य प्रदेश सरकारद्वारे इस्लामनगरचे नाव बदलून जगदीशपूर करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता जे इस्लामनगर आहे हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मधील एक गाव आहे आणि आता त्याचं नाव जगदीशपूर असं करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि काही इतिहासकारांच्या मते इस्लामनगर हे याआधी जगदीशपूर या नावानंच ओळखलं जात होतं आणि 1715 मध्ये या गावाचं नाव बदलून इस्लामनगर असं करण्यात आलं होतं. आणि पहा याआधी सुद्धा मध्य प्रदेशमधील हौशंगाबाद या शहराचं नाव बदलून नर्मदापुरम असं करण्यात आलेलं आहे. तसंच शिवपुरीचं नाव बदलून कुंडेश्वर धाम करण्यात आलेलं आहे आणि हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलून राणी कमलापत्ती रेल्वे स्टेशन आणि पातालपानी रेल्वे स्टेशनचं नाव हे टंट्या मामा रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता नुकतेच एकनाथ शिंदे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून घोषित केले आहे. तर आता या राज्यगीताचा गायन अवधी किती असणार आहे तर आता हे जे राज्यगीत आहे या राज्यगीताचा गायन अवधी हा 1.41 मिनिटाचा असणार आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. राज्यगीताचा गायन अवधी हा 1.41 मिनिटाचा असणार आहे. आणि आता हे जे जय जय महाराष्ट्र माझं हे जे गीत आहे या गीतामधील 2 चरणाचे गीत हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि आता हे जे गीत आहे हे गीत राज्यगीत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी पासून अंगीकारण्यात येणार आहे. आणि हे जे गीत आहे याचे लेखक कोण आहेत
तर राजा बडे हे या गीताचे लेखक आहेत आणि हे गीत कोणी गायलेलं आहे तर शाहीर साबळे यांनी हे गीत गायलेलं आहे. आणि याबरोबरच या राज्यगीतासाठी काही नियम सुद्धा करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सुरुवातीस राज्यगीताचे गायन करण्यात येणार आहे आणि तसेच महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत गायले जाणार आहे. आणि याबरोबरच आता राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकामध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. आणि पहा आता सध्या भारतातील 12 राज्यांना त्यांचं राज्यगीत आहे आणि ते राज्य कोणकोणते आहेत तर आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुदुचेरी, तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यांना स्वतःचं राज्यगीत आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणता देश हा जगातील पहिल्या फोटोनिक आधारित क्वांटम संगणकाचे व्यावसायिकरण करणार आहे तर नुकतीच आता अशी घोषणा कॅनडा या देशाने केलेली आहे. आणि नुकतीच आता कॅनडा या देशाने जगातील पहिला फोटोनिक क्वांटम संगणक तयार करण्यासाठी आणि व्यावसायिकरण करण्यासाठी नवीन फेडरल गुंतवणुकीची घोषणा देखील केलेली आहे. आणि आता या महिन्याच्या सुरुवातीलाच कॅनडाने आपली राष्ट्रीय क्वांटम स्ट्रॅटर्जी सुद्धा लॉन्च केलेली आहे. तर लक्षात राहू द्या, जगातील पहिल्या फोटोनिक आधारित क्वांटम संगणकाचे व्यावसायिकरण करण्याची घोषणा ही कॅनडा या देशाने केलेली आहे. आणि कॅनडा हा उत्तर अमेरिकेमधील एक देश आहे आणि कॅनडाची राजधानी काय आहे तर ओटावा ही राजधानी आहे आणि कॅनेडियन डॉलर हे येथील चलन आहे. आणि सध्या कॅनडाचे पंतप्रधान कोण आहेत तर जस्टिन ट्रुडो हे सध्या कॅनडाचे पंतप्रधान आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. गुजरात पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड द्वारा गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता गुजरात पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड द्वारा गुजरात मेरीटाईम क्लस्टरचे पहिले CEO म्हणून माधवेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे गुजरात मेरीटाईम क्लस्टर आहे हे देशातील आपल्या प्रकारचे पहिले व्यावसायिक सागर क्लस्टर आहे आणि हे क्लस्टर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सागरी सेवांसाठी हब तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणाला FIH प्रेसिडेंट अवॉर्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे तर आता हा जो FIH प्रेसिडेंट अवॉर्ड आहे या पुरस्काराने VK पांडियन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे तर यांना हा पुरस्कार हॉकीमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल देण्यात आलेला आहे. आणि VK पांडियन हे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सचिव आहेत. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने हरमनप्रीत कौर यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे तर नुकतीच आता प्युमा इंडियाने हरमनप्रीत कौर यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि आता जे हरमनप्रीत कौर आहेत या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत आणि सध्या त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार देखील आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून निकत झरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून प्रसून जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इक्वेटोरियल गिनी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.